आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयात जागतिक मृदा दिन उत्साहात संपन्न। भारतीय विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय व उद्यान विद्या महाविद्यालय सोनसळ हिंगणगाव येथे जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। मृदाशास्त्र विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर अधिकराव जाधव होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय डॉक्टर शिवाजीराव पाटील, मृदाशास्त्रज्ञ व माजी सहयोगी अधिष्ठाता यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय कराड उपस्थित होते। तर माननीय श्री आदित्य भैया कदम, संचालक सोनहिरा ॲग्रो सर्व्हिसेस लिमिटेड तसेच माननीय श्री संभाजी पटकुरे, तालुका कृषी अधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन संस्थापक कुलपती स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमा पूजन व भारतीय विद्यापीठाच्या गीताने झाली। पाहुण्यांची ओळख आणि मृदा दिनाचं महत्त्व प्राचार्य प्रशासक डॉक्टर युवराज जाधव यांनी, तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक अमृतराव पाटील, विभाग प्रमुख मृदाशास्त्र यांनी केली। तालुका कृषी अधिकारी संभाजी पटकुरे यांनी मृदेच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत जमिनीचे पोषण आणि संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीचा अवलंब करावा अशी मार्गदर्शनपर सूचना केली। प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर शिवाजीराव पाटील म्हणाले, सन 2025 साठी जागतिक मृदा दिनाची थीम निरोगी शहरासाठी निरोगी माती अशी जाहीर करण्यात आली आहे। सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटत असून क्षारांचे प्रमाण वाढत असल्याने जमिनीचा ऱ्हास वेगाने होतोय। माती निरोगी ठेवली तरच शेती लाभदायक बनेल। मृदा व पाणी प्रदूषणामुळे भविष्यात गंभीर परिणाम संभवतानाही त्यांनी लक्ष वेधलं आहे। अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर जाधव म्हणाले, शेती अधिक किफायतशीर बनवण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब ही काळाची गरज आहे। प्रत्येक गावात मृदा परीक्षण केंद्र असावे आणि शेतकऱ्यांनी 2 ते 3 वर्षातून एकदा माती तपासणी करून घ्यावी। महाविद्यालयात मिरो लॅब मुंबई यांच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक मृदा परीक्षण प्रयोगशाळेचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असंही त्यांनी नमूद केले। सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणारे श्री प्रथमेश पाटील व शुभम निकम यांच्या हस्ते करण्यात आला। या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच प्रगतशील शेतकरी दादा पाटील मुंडे कराड व श्याम पाटील हिंगणगाव बुद्रुक यांनी माती आरोग्य कार्ड यांना प्रदान करण्यात आले। कार्यक्रमात माती निर्मितीसाठी आवश्यक खडकांचे नमुने, भित्तीपत्रके, टोप्या तसेच विद्यार्थिनींनी साकारलेल्या रांगोळ्यांचं आकर्षक प्रदर्शन पाहुण्यांचं लक्ष वेधून घेणारे ठरलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक सचिन माने, अमृतराव पाटील, डॉक्टर चेतना जगताप, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी शिवानी कंसे यांनी केलं, तर आभार डॉक्टर चेतना जगताप यांनी मानले। कार्यक्रमाची सांगता राहुरी कृषी विद्यापीठाच्या गीताने झाली। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।